तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. पिकअप 1934च्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर कशी वाटते सिरीज मित्रांनो? आपण निघालेलो आहे चेन्नईला. पार्ट 1 तुम्ही पाहिला असेल, हा आहे पार्ट 2. रात्री आपण राजस्थानी ढाब्यावरती थांबलो होतो. तिथं पार्किंगची पण मस्त अशी सोय होती आणि आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे करण्याची पण सकाळी सोय होती, म्हणून इथेच थांबलो. आता आंघोळ वगैरे पूजा वगैरे उरकली आहे आणि नाश्ता करून ह्या हॉटेलवरतून आता आपली पुढची जर्नी सुरू करायची. तर मित्रांनो, हा आहे सेट. गूगल पे दे दूं? तर 20 रुपये पार्किंग होती रात्रीची. आता तुम्ही पाहिलं असेल तर पार्किंगची पेमेंट करायला आला होता आणि ऑनलाईन पेमेंट करता येईल, काही प्रॉब्लेम नाहीये. नाश्ता पण करायचा अजून बाकी. आपले जोशी साहेब आंघोळीला गेलेत. तर आलाय मित्रांनो आमचा नाश्ता. पराठा एकच मागवलाय. पहिले टेस्ट बघू, आवडला तर ठीक आहे, मग डबल घेऊ, नाही तर एक पराठे होतेच. चहा घेऊ आणि पुढे जाऊ. मी रातच्या ब्लॉग मध्ये बोललो होतो की जोशी साहेबांच्या गाडीचं मटेरियल किती आहे ते गेस करा. चला दाखवतो तुम्हाला, तुमचा एक अंदाज येईल की आपल्या गाडीमध्ये किती मटेरियल आहे आणि किती मटेरियलवरती गाडी जायला पाहिजे. तर ते खोलतायत फक्त स्पेशली तुमच्यासाठी की गाडीमध्ये मटेरियल किती आहे. आतमध्ये आता मटेरियल बघा, हा एक बॉक्स आणि हा एक ड्रम. बस फक्त 38 किलो मटेरियल आहे, 38 किलो. तर आता तुम्ही मटेरियल पाहिलं असेल मित्रांनो, फक्त 38 किलो म्हणजे 40 किलो साठी कंपनी सेपरेट गाडी पाठवते. आणि हे जोशी साहेबांना हे बुकिंग भेटलं डोंगरे मामांकडून, बरोबर का? डोंगरे मामा. तर डोंगरे मामा जर हा ब्लॉग बघत असतील तर बघा, तिच्यामध्ये सुद्धा 200 किलो होतं, का नाही दिलं? पार्ट लोडला घेऊन गेलो असतो. तर काय नाही, असं एक जोक्स पार्ट. डोंगरे मामा राग मानू नका. तर गाडी परत पॅक करतोय आणि इथून पुढची जर्नी आता सुरू करूयात. आणि हा आहे करमाळाचा बायपास. तर टेंभुर्णीसाठी सरळ पंढरपूरसाठी सरळ 100 किलोमीटर पंढरपूर आहे. हे कपड्याचं एक शोरूम आहे बायपासला. आता हे बघा, हे साहेब युनिफॉर्म नाही, त्यामुळे आता हे असा युनिफॉर्म बनवण्याची. तर हाय रेंजमध्ये ड्रेसेस आहेत. तर बघू शकता मित्रांनो, इथेच कपडे शिवले जातात. म्हणजे फॅक्टरी सारखंच आहे, स्वतःच उद्योग, म्हणजे गृह उद्योग म्हणू शकतो आपण. तर कपडे पण बनवायचे आणि सेलला पण, म्हणजे मधलं कमिशन मार्जिन सगळं गायब. तर चला, जोशी साहेबांना एक शर्ट घेतलाय. टेंभुर्णी सरळ 1 किलोमीटर आणि पंढरपूर लेफ्ट. तर मित्रांनो, भारत पेट्रोलियमच्या पंपापाशी थांबलोय आणि मागच्या आरशात बघू शकता ढाबा आहे, जबरची पार्किंग आहे. तर सोमनाथ भाऊ पण येत आहेत ऍक्च्युली पुण्यावरून. त्यांचं विशाखापट्टणमचं बुकिंग कन्फर्म झालेलं आहे. तर ते विशाखापट्टणमला याच रोडने जाणार आहे, हैदराबाद मार्गे विजयवाडावरतून विशाखापट्टणम. आणि आपण इथून आता टेंभुर्णीच्या इथून पंढरपूरकडे राईड घेणार आहे. तर जेवायला थांबलो होतो, ते जवळच आलेले. तर त्यांच्याबरोबर जेवण करू, थोड्याफार गप्पा मारू आणि मग आपण आपल्या मार्गे, ते त्यांच्या मार्गे. आल्या आपल्या भाज्या. सोमनाथ भाऊ पण पोचलेले आहेत आणि आपले जोशी दादा. तर अजून रोट्या यायच्या बाकी आहेत. तर बसतोय मस्त जेवायला. लाईट गेली होती आणि आता त्यात लाईट आली म्हणून डायरेक्टली चिलर कूलरच्या मागच हवा. तर चला मित्रांनो, जेवण उरकू आणि सोमनाथ दादांना त्यांच्या विशाखापट्टणमच्या ट्रिपसाठी खूप खूप शुभेच्छा देऊ. बघू शकता, घेऊया डिझेल भरून.
3,000चा आता परत भरून. पहिल्यांदा आपण ज्यावेळेस निघालो होतो त्यावेळेस 3,000 रुपयाचं भरलंय. आता परत 3,000चा भरून घेऊ. 3,000च्या हिशोबाने जर डिझेल परत गेलं तर बराचसा कर्नाटक कवर होईल आणि मग त्यानंतर परत फुल केल्यानंतर आपण डायरेक्टली बँगलोरपर्यंत चेन्नईपर्यंत जाऊ शकतो. तर चला डिझेल भरून घेऊ. रेल्वे क्रॉसिंग सुटली आणि हा रोड जातो सरळ सरळ मंगळवेढ्यावरतून. मंगळवेढा आणि डायरेक्टली विजापूर. तर याच रोडने जाऊया. तिकडून गेलं असतं तर जत सांगोल्यावरतून जावं लागलं असं. थोडं किलोमीटर वाढतात पण हा रोड सरळ सरळ असल्यामुळे हा रोड आपल्याला नक्कीच फायद्याचा ठरेल. तर पंढरपूरचं रामभुवन दर्शन. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, रामकृष्ण हरी. दर्शन चंद्रभागेचं. चला इथून लेफ्ट घ्यायचं आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो पंढरपूरमधील हे शिवाजी महाराजांचं मस्त असं स्मारक. खूप छान असं डेकोरेशन म्हणजे डिझाईन बनवलं. किल्ल्याची प्रतिकृती आणि महाराजांचं स्मारक. आणि इकडे बघू शकताय जे रस्त्याला क्रॅक आलेले आहेत तर ते बांधण्याचं काम चालू आहे बऱ्यापैकी. आणि जस्ट मंगळवेढ्याच्या बायपासला परत एकदा आपल्याला गाडी पोलिसांनी पकडली. अडवलं, विचारलं काय. एक आपल्या इथं पाहिलं असेल तेवढं एक पॅलेटच आहे फक्त गाडीमध्ये आणि जोशी साहेबांच्या गाडीमध्ये फक्त 40 किलो. तर साहेब पण काही बोलले नाही, म्हणले जाऊ द्या. म्हणजे आतापर्यंत 3 वेळा आपली गाडी पकडली बट अजूनपर्यंत जरी महाराष्ट्रामध्ये एंट्री लागली नाही. आता जस्ट आपल्याला चेकपोस्ट लागेल. सरळ गेलं तर आता उमदीवरतून आपण डायरेक्टली राईट घेऊन विजापूरला जाऊ शकतो. कपडे बदलून झालेत मित्रांनो. आपण आता जस्ट चेकपोस्टच्या अलीकडे थांबलोय. 2 दिवस लईच आराम चाललाय. आता इथून पुढे आपल्याला गाडी पळवायला लागणार आहे कारण आज आपल्याला जास्तीत जास्त रात्रीपर्यंत कव्हर करायचंय. झोप काल कंप्लीट केलेली आहे तर आज काही जास्त झोपण्याची गरज नाही लागणार. आणि उद्या सकाळपर्यंत तरी आपण बँगलोर मध्ये पाहिजे. तो नाही चालणार, ते हे चालून जाईल. बाकी नवीन घेतलेला आज घेतलेला शर्ट ते नाही चालत. यांना मगाशी जे शर्ट घेतलं होतं जोशी साहेबांना, नाही तर त्यांचं टी शर्ट होतं खाकी कलरचं टी शर्ट. खाकी कलरचा टी शर्ट वरती बसला फाईन, मग काय करणार. तरी बरमोडा घातलाय, पॅन्ट भेटली नाही म्हणून. तर अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता शिकता सुरुवात आहे, अजून महाराष्ट्र क्रॉस करतोय त्यामुळे बऱ्याचशा नवीन गोष्टी तुम्हाला कर्नाटकच्या एपिसोड मध्ये बघायला भेटणार आहेत. भरपूर मोठा प्रवास आहे अजून. जोशी साहेबांचा युनिफॉर्म कसा वाटतोय. खाली 3/4 आणि वरती शर्ट. हे आज घेतलेलं शर्ट कसं वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा. हा वरतून नवीन शर्ट. चला निघूया. समोरच RTO ची गाडी थांबलेली आहे. RTO चेकपोस्ट आहे. बघूया साहेब आपल्याला थांबवत आहेत तर निघूया. तर मित्रांनो उमदी गावामध्ये थांबलोय आणि जस्ट आपण RTO ला क्रॉस करून पुढे निघालो. आणि उमदीमध्ये ATM दिसलं तर कॅश काढून घेत आहेत कारण पुढे रस्त्यामध्ये कॅश लागणार आहे. कारण इथून मागे 3 वेळा चेक केलं बट कोणी काही एंट्री वगैरे मागितली नाही. बट आता अदर स्टेट मध्ये काय सांगू शकत नाही. बट इमर्जन्सी म्हणून आपल्याकडे कॅश पण असणं गरजेचं आहे. कॅश काढायला जोशी गेलेले आहेत ते घेऊन येतील. आणि मग इथून आता डायरेक्टली विजापूर आहे 54 किलोमीटर.
विजापूरचा गोल घुमट. तर या मित्रांनो भजी खायला, छोटे छोटे भजी. आणि आमचा हा भजी आजारी पडलेला भजी पालक भजी. पालक भजी नाही, बेसनाचे भजी. पालक पालक बाग. तर विजापूर बायपासच्या पुढे थांबलोय, भजी खातोय. जस्ट स्नॅक्स. कुठपर्यंत जायचं आज? जाऊ बँगलोरपर्यंत. किती आहे बँगलोर? 570 किलोमीटर. तर 570 किलोमीटर आज रात्री कव्हर होणार नाहीये. व्हायला होतील पण करायचं पण नाहीये. जेवढं 12-1 वाजेपर्यंत झोप येत नाहीये तोपर्यंत गाडी चालू, आणि मग त्याच्यानंतर आराम करू. मस्त आहे भजी, छोटे छोटे आहेत पण मस्त आहेत. चला हे संपूया आणि पुढचा प्रवास करूया. आतापर्यंत जो प्रवास झाला तो टोटली सिंगल रोडचा होता, आणि इथून पुढे आता आपल्याला टोटली डबल रोड म्हणजे 4 लेन हायवे. तर इथून पुढे जास्तीत जास्त अंतर कव्हर करता येईल. गावाचं नाव नाही समजलं कारण आपल्याला कन्नड लँग्वेज अजून काही शिकायला टाइम जाणार नाही. साऊथ फिरतोय बट कन्नड लँग्वेज अजून काही येत नाहीये, तमिळ पण येत नाहीये, तेलुगू पण येत नाहीये. वाचायचं तर लई लांब लांब, पहिलं समजून बोलण्यावरतीच असतंय, बट ते पण आपल्याला अजून जमत नाहीये. तर चला, कारण आपलं एज्युकेशन मराठी बोर्डातून आहे आणि आपले ब्लॉग पण मराठीमध्येच आहेत. तर मराठीमध्येच आलमट्टी पर्यंत पोहोचलोय. हे आहे आलमट्टी डॅम. पुढे राईट साईडला वरती, इथून वरती रोड जातो तिकडे आलमट्टी धरणाकडे. ही गाडी नाही आहे मित्रांनो का, पाहिले का कशी आहे, कसलं बनवलंय का. तर खरं वाटतंय की नाही, हवालदार आणि गाडी उभी आहे. हा हो द्या. जोशींचा आजार बरा झाला, जोशी लागले पळायला. आणि तिकडे लेफ्ट साईडला वळतात आहे का, कसं आहेत. अच्छा, त्यांचा इंडिकेटर आपल्यासाठी एक कॉल दिलाय आपल्याला, या पुढे म्हणून. ओके ओके, काहीतरी सिम्बॉल टाकतायत, गाणं म्हणतायत, काहीतरी चालू आहे बरं का त्यांचं. ते बघा आहे का, हातवारे में गाणं, कोणतं तरी गाणं लावलंय, हवा करताय हवा. 70 चाललेत बघा जोशी. आता जोशी निघाले जोरात, 80. जोशींच्या डोक्यात गेली हवा. जोशी भावा. पोचलो मित्रांनो आलमट्टीच्या ब्रिजच्या जवळ, आणि राईट साईडला लाईट दिसत असतील, हे ज्या लाईट्स आहेत तर ते आहे आलमट्टी डॅम. आणि तिसरी गंगा तरकारी एक्सप्रेस. तरकारी एक्सप्रेस आलेली आहे आणि आपण आलमट्टीच्या ब्रिज वरती आलेलो आहे. डॅम रात्र असल्यामुळे दिसणार नाही, तिथं खूप मस्त आहे. भरपूर असं पाणी महाराष्ट्रातून यांना भेटलेलं आहे यावेळेस, कारण 8 दिवस भरपूर असा पाऊस झाला होता. कोल्हापूर सांगली साईडला महापूर आला होता, आणि आताही नदीला भरपूर असं पाणी इथून दिसणार नाही कारण रात्र आहे. आणि आता डॅम दिसत असेल. तर मित्रांनो नगर हॉलच्या टोल नाक्यावरती आहे, हा समोरच नगर हॉलचा टोल, आणि ह्या आपल्या दोन्ही गाड्या 1934 आणि MH21. तर जोशी दादा मस्त मगाशी फॉर्म मध्ये आले होते. ओ जोशी साहेब, काय झालं मगाशी लय फॉर्म मध्ये आलते? म्हणलं काय झालं मगाशी लय फॉर्म मध्ये आले होते? गाणं होतं लावलेलं, गाणी लावते म्हणलं जोशी साहेब आता काय आवरत नाही आपल्याला. 70-75 आहे
झाली आपली जर्नी सुरू. आणि आता जोशी साहेबांचं डिझेल संपत आलंय. मग जोशी साहेबांचं डिझेल भरण्यासाठी थांबू आणि एक 10 वाजता जेवायला थांबू. मित्रांनो हे आकाश बघा पहिलं, म्हणजे कसलं खतरनाक असं हॉस्पिटलच्या जवळ. मित्रांनो पोहोचलोय आपण हॉस्पिटलला. जे आता अंधारामुळे तुमच्या लक्षात येत नसेल, बट आता हॉस्पिटलला आहे. आणि आपण ज्यावेळेस लास्ट टाइम ताडपत्रीची म्हणजे पवन चक्क्यांची जी सिरीज केली होती, त्यावेळेस आपण हॉस्पिटलवरतून सरळ गेलो होतो. समोरचा बोर्ड पाहता तुमच्या लक्षात आला असेल, चित्रदुर्ग बेल्लेरी, चित्रदुर्ग बँगलोर. तर आपल्याला इथून घ्यायचं आहे राईट आणि इथून चेन्नईला सुद्धा सरळ रोड जातो. बट आंध्राचा आपण टिपी काढला नसल्यामुळे आपण बँगलोर मार्गे जाणार आहे. तर चला आता मस्तपैकी एक टनेल बघायला भेटेल. बेल्लेरीसाठी लेफ्ट आणि चित्रदुर्गसाठी राईट. तर आपल्याला घ्यायचं आहे राईट. हे आत्ताशी आलेले आमचं जोशी साहेब. आणि मागं दिसतो जो टोल नाका, हॉस्पिटल सोडून एक 25-30 किलोमीटर पुढे आला असेल. आणि ह्या पॅचमध्ये मित्रांनो हा एक टोल आणि हॉस्पिटलचे 2 टोल, असे टोटल 3 टोल लागतात.